तिकडे पाहू लागले, म्हातारी आजूबाजूला पाहू लागले. त्या म्हातारीला कळालं स्वामी मला आवाज देत आहे. तर स्वामींची नजर म्हातारीवर पडलेली होती. म्हातारी सावरली, डोळ्याचे अश्रू पुसले, स्वतःला सावरलं, उभी राहिली, चालू लागली, हिंमत होऊ लागली. मला स्वामी बोलवत आहे, स्वामी स्मित हसताय, माझा ब्रह्मांड नायक बोलवतोय, माझे स्वामी सांगताय ये माई ये. मला जेव्हा आई बोलताना स्वामींचे डोळे भरून जातात, स्वामीचा चेहरा उतरून जातो. ज्यावेळेस माझा ब्रह्मांड नायक माई 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 करतो, म्हातारी येते, ताड दाखलेलं आहे. म्हातारी मध्ये हिंमत येते, स्वामी मला बोलवत आहे. सगळे लोक तिच्याकडे बघताय, या म्हातारीला स्वामी बोलवत आहे. अरे तिचे हात पहा, अरे तिचे कपडे पहा. म्हातारी आता लक्ष देत नाही, माझं लक्ष माझ्या स्वामींकडे. मला आता ह्या दुनियेकडे नाही लक्ष द्यायचंय, मला लक्ष देणाराच माझ्याकडे पाहतोय, त्याचं लक्ष आता माझ्याकडे. म्हातारी हळूहळू नैवेद्य घेऊन गेली. स्वामी म्हणतात माई कधीच भूक लागली ग, पोट भरलं नाही आमचं. माझी माई मला नैवेद्य देणार, तुझ्या हातचा घास माझ्या मुखामध्ये भरव माई. हो हो स्वामी, भरवते ना स्वामी. म्हातारीने ताट हातामध्ये घेतलं आणि सावरलं, पाणी फिरवलं, हातामध्ये ताट घेतलं आणि डोळ्याचे पदराने डोळे पुसले आणि आपलं ताट हातामध्ये घेतलं आणि घास कालवला आणि माझ्या स्वामींच्या मुखामध्ये घास भरू लागले. आणि घास भरवताना स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले आणि त्यावेळेस माझे भक्त म्हणू लागले स्वामी जेवले हो, स्वामी जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो, स्वामी जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले, या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो, स्वामी जेवले हो, स्वामी जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो, स्वामी जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले. कमरेवरचा काढोनिहा चालविला वळणवा, कमरेवरचा काढोनिहा चालविला वळणवा. गोरी गोरी पाठीला देव देवला हो, देव देवला हो. स्वामी जेवले हो, स्वामी जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले. स्वामी जेवले हो, स्वामी जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले, या डोळ्यांनी